सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना सुरक्षेसंदर्भात मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आलेले आहे। 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश देण्यात आले। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचे देखील निर्देश दिलेत। विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवा। युद्ध काळात नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना जनतेला स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्या। दुर्घटनेच्या वेळी एकाच वेळी काळोख करण्याचं नियोजन करा। 7 मे रोजी एकाच वेळी सर्व राज्यात मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले। महत्त्वपूर्ण संस्था आणि प्रतिष्ठानं सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या। हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी योजना आखून तयारी करा। तर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। 7 मे रोजी देशातल्या 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहेत। युद्धाच्या परिस्थितीत जीव वाचवणं हा मॉक ड्रिलचा उद्देश आहे। मॉक ड्रिलमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जातं। सायरन वाजवल्यानंतर नागरिकांना सुरक्षित निवारा शोधता येतो। शत्रूच्या हल्ल्याचा अलर्ट नागरिकांना मोबाईल SMS द्वारे मिळतो। भारताकडून पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट प्रॅक्टिस सुरू आहे। तर फिरोजपूर जवळच्या मिलिटरी छावणीत भारतीय सैन्याकडून अर्धा तास ब्लॅकआउट प्रॅक्टिस वेळी संपूर्ण परिसरात अंधार करण्यात आला होता। फिरोजपूर परिसरातल्या गावांमधील वीज रात्री 9 ते 9:30 पर्यंत बंद होती। रात्रीच्या वेळी शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून वाचणं हा ब्लॅकआउटचा उद्देश आहे। ब्लॅकआउट केल्यानं शत्रूला रहिवासी परिसराचं लोकेशन मिळणं कठीण होतं।